उज्ज्वला बैसाने येस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत। आता पाहूया एक स्पेशल रिपोर्ट। नांदगावला कामगार वस्तीत कोसळले पिंपळाचे झाड। सुदैवाने कोणतीही प्रकारची जीवितहानी नाही। 3 घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान। आज झालेल्या पावसाने येथील कामगार वस्तीत मोठे पिंपळाचे झाड कोसळून 3 घरांचे नुकसान झाले आहे। तेथील पत्रकार महेश पेवाल यांच्या राहत्या घराजवळ असलेले पिंपळाचे झाड अचानक कोसळले। सुदैवाने यात कोणतीही प्रकारची जीवितहानी झाली नसली तरी 3 घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। घटनेची माहिती मिळताच नगरपालिकेचे अधिकारी राहुल कुटे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली व पाहणी करून पालिकेच्या आपत्कालीन विभागाला सूचना करून ते झाड तात्काळ काढून घेण्यासाठी सूचना केल्या। याशिवाय तहसीलदार सुनील सौंदाने त्यांनीही तात्काळ दखल घेऊन तलाठी व संबंधित विभागाच्या नागरिकांना पंचनामा करण्यासाठी पाठवले। अतिशय जुने व मोठे झाड असल्याने ते कोसळले। यात सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही। लगाता पाहिजे तू आज तक कोई देख तुमको जो है ना को तकलीफ सब सुखरूप है, कोई नहीं था घर में। हाँ सब आगे के रूम में थे। हाँ नहीं सब आगे थे ना, सब आगे के रूम में थे। वहाँ भी सब येस मराठी विजय बडोदे, नांदगाव। अशा प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बघत रहा येस मराठी न्यूज।